नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण विस्तार कृषी अधिकारी या पदाबद्दल. थोडा व्हिडिओ लेट झाला, काही पर्सनल काम होते मला, त्याच्यामुळे व्हिडिओ लेट झाला. बऱ्याच जणांचे मेसेज कॉल आले, सर याच्यावर व्हिडिओ टाका. पण आजचा व्हिडिओ हा लेट झाला, पण तुम्हाला थेट आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये जे बरेचसे तुमचे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी इथं देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम मी या सगळ्या पॉईंट्समध्ये कव्हर केलेले आहेत. तर आपण काय काय बघणार आहोत हे मी तुम्हाला इथं सांगतो. परीक्षा कोण घेणार, परीक्षेचा पॅटर्न काय असतो, अलग लक्षात. म्हणजे परीक्षा पहिल्यांदा कोण देऊ शकते हे महत्वाचं आहे, कारण याच्यावर बऱ्याच जणांनी मला SMS वगैरे केलेला आहे. परीक्षा कोण घेणार हा एक महत्वाचा आहे. पेमेंट वगैरे काय असतो, परीक्षा सिलेबस काय असतो, त्याच्यानंतर परीक्षाचे बुक लिस्ट हे खूप जणांना आहे. आज मी तुम्हाला बुक लिस्ट जी असते तर ती डिटेल बुक लिस्ट मी याच्यावर सांगेल, आणि मागील प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, किंवा मागील प्रश्नपत्रिका बऱ्याच जणांनी म्हटलं की मागील प्रश्नपत्रिका, पण त्याचा नेमका काय तुम्हाला फायदा होणार आहे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला बघणार आहोत की सगळ्यात महत्वाचं की परीक्षा कोण देणार आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही जी काही परीक्षा आहे तर ही जे काही विस्तार कृषी अधिकारी आहे तर ही कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत येते, तर हे जे काही ग्रामविकास मंत्रालय आहे, ग्रामविकास मंत्रालय आहे, तर या ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत हे पद येतात. ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत हे पद येतात. आपलं कृषी मंत्रालयाअंतर्गत हे पद येत नाहीत, एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि सरळ सेवा भरती हे पेमेंट सुद्धा तुम्हाला तिकडलं मंडलचं वगैरे जेवढं पेमेंट असते तेवढं पेमेंट आपल्याला पडते, अलग लक्षात. तर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट, मग ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणजे कोण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर सर्व ऍग्रिकल्चर ज्या ब्रँचेस आहेत आपल्या, मी काय म्हणत आहे, सर्व ऍग्रिकल्चरच्या ब्रँचेस ज्या काही आपल्या 7-8 ब्रँचेस सांगितले आहेत, हे सर्व ऍग्रिकल्चर, BSc फॉरेस्ट्री असो, BSc तुमचा हॉर्टिकल्चर असो, BTech ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग असो, अलग लक्षात, फूडटेक असो, तर ह्या सर्व ब्रँचेस वाले, सर्व मी काय म्हणत आहे, सर्व ब्रँचेस वाले हे फॉर्म भरू शकतात, ही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे मी तर तुम्हाला सांगितलं इन्क्लुडिंग ऑल स्ट्रीम वाले तुम्ही हे फॉर्म भरू शकता. दुसरा आहे की BSc फायनल इयर वाले स्टुडंट ही परीक्षा देऊ शकतात का. मित्रांनो, आता जर BSc फायनल इयरचं जर आपण बघितलं, आता तर येणाऱ्या याच्यात तुमच्या जवळपास आता परीक्षा जे काही मॉड्यूल्स असतील किंवा रावे असतील, ह्या परीक्षा बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत. तर आता तुमची जर जी काही PDC आहे, ही PDC जर तुम्हाला भेटली तर तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण याचं काय सांगते की ज्यावेळेस याला फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस आपल्याला डिग्री तर भेटणार नाही, पण आपल्याला PDC भेटेल. त्याच्यासाठी तुम्हीही आता तुमच्या कॉलेज लेवलला, विद्यापीठ लेवलला तसे प्रयत्न करा की तुम्हाला जसं आता लवकरच रिझल्ट लागेल, त्याचा रिझल्ट लागल्यावर लवकरात लवकर तुम्ही PDC घेण्यासाठी प्रयत्न करा. कारण की काय आहे की तुमची याच्यामुळे ग्रामसेवक जाऊ शकतो आणि कृषी सेवक सुद्धा जाऊ शकते. त्याच्यामुळे लवकर PDC घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला हेच याला सुद्धा काम येईल, विस्तार कृषी अधिकाऱ्याला, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामसेवकला सुद्धा काम येईल, तुम्हाला कृषी सेवकला सध्या काम येईल. म्हणजे BSc फायनल इयरचे स्टुडंट, आता जर सपोज आता ही ऍड एखाद्या 1.5 महिन्यात आली नाही तर तोपर्यंत तुमचा रिझल्ट लागून जातो आणि तुम्ही विद्यापीठात जाऊन, पर्टिक्युलर तुमचं जे काही विद्यापीठ असेल ह्याच्यात जाऊन तुमची PDC घ्या. व्हिडिओ थोडा मोठा होईल विद्यार्थी मित्रांनो, पण शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या व्हिडिओमध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर हे YCMU, जे काही YCMU मध्ये ज्यांनी BSc ऍग्रिकल्चर केलेली आहे हे सुद्धा या परीक्षेला इलिजिबल आहेत. म्हणजे ज्यांनी मुक्त विद्यापीठातून जी काही डिग्री घेतली BSc ऍग्रिकल्चरची 4 वर्षाची, तर ते सुद्धा इलिजिबल आहेत. कृषी डिप्लोमा वाले, तर याच्यामध्ये कृषी डिप्लोमा वाले स्टुडंट हे परीक्षा देऊ शकणार नाही, कारण की याला ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट स्टुडंट सांगितलेले आहेत. तर इथं आय थिंक तुमचा सर्व जे काही डाऊट होते ते क्लिअर झालंय, कारण मला बऱ्याच जणांनी याच्यात विचारलेले होते. ओके, नेक्स्ट आहे की याचा परीक्षेचा पॅटर्न काय असतो. आता बऱ्याच जणांनी माझ्या आधी तुम्हाला व्हिडिओ आले असतील, परीक्षा पॅटर्न वगैरे काय असेल ते सेम पॅटर्न्स इथं मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्हाला याच्या बुक लिस्ट बद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. आता बघा, इथं दिलेले आहे, मराठी दिलेले आहे 15 क्वेश्चन्स, अलग. म्हणजे आपल्याला टोटल होणारे हा पेपर 100 प्रश्न राहतील. तुमचे पेपर ऑनलाईन राहील, अलग लक्षात. 100 प्रश्न राहतील. 100 प्रश्नामध्ये त्याचे 200 गुण होतील मित्रांनो. आणि या 100 प्रश्नाचं जे डिव्हिजन्स आहे, तर 15 प्रश्न हे मराठीसाठी राहतील, 15 प्रश्न हे इंग्लिशसाठी राहतील, 15 प्रश्न जे राहतील ते तुमचे बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ता गणित याच्यासाठी राहतील. आणि हे जे काही 15 प्रश्न आहेत तर हे 15 प्रश्न राहतील तुमचे जे काही GS आहे याच्यासाठी राहतील. आणि महत्वाचे जे काही 40 प्रश्न आहेत, म्हणजे हे झाले 60, हे झाले तुमचे 60 प्रश्न. आणि महत्वाचे जे काही 40 प्रश्न आहेत हे टेक्निकल. पण हे टेक्निकल प्रश्न मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, टेक्निकल मध्ये जे काही तुमचं ऍग्रिकल्चर तुम्हाला करायचं आहे तर हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये दिलं आहे. पण मी तुम्हाला इथं प्रिफर करू शकतो की तुम्ही इथं इंग्लिश मध्येच करा. मॅक्झिमम जण जे आहे ते इंग्लिश मध्येच करा. कारण असं याचं की इंग्लिश मध्ये जे काही रेफरन्स आहेत किंवा मटेरियल्स आहे ते भरपूर अवेलेबल्स आहेत. मराठीमध्ये त्याची कमतरता आहेत, 1-2 बुक्स आहेत, त्याच्यातून कृषी सेवक होणार नाही. कारण तुम्हाला माहित आहे की विस्तार कृषी अधिकारी परीक्षा होणार नाही
येत्या मराठीच्या 1-2 बुकमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे की ही परीक्षा IBPS घेणार आहे. IBPS जर ही परीक्षा घेणार असेल तर त्याची काठाने पाठवली ऑलरेडी माहिती आहे की IBPS ला त्यांनी कसे प्रश्न विचारलेले आहेत. मी त्याचे सुद्धा IBPS न कसे क्वेश्चन्स विचारला त्याचा सुद्धा मी एक नवीन व्हिडिओ याच्यात घेऊन येणार आहे की बा IBPS चे क्वेश्चन्स कसे असणार आहेत, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी इथं आणणार आहे. तासे 100 प्रश्न मित्रांनो, 200 मार्क, 120 मिनिट. जर व्यवस्थित आतापासून प्लॅनिंग जर आपण अभ्यास केला विदाउट कोचिंगचा, होऊ शकते, काही नाही की प्रत्येकाला कोचिंग लावायची गरज नाही, पण जर तुम्हाला गायडन्स असेल तो प्लॅनिंग जर अभ्यास करता 100% सांगतो आपल्याला ही पोस्ट डायरेक्ट मंडलचा पेमेंट भेटणारी पोस्ट आपल्या हातात राहू शकते. आता यांनी काय सांगितलं, मराठी आणि इंग्रजी, तर मराठी आणि इंग्रजी यांचा दर्जा 12वीचा राहील, तर कृषी संबंधीचा जो काही असेल तर ते पदवीचा दर्जा म्हणजे BSc ऍग्रिकल्चर लेवलचा दर्जा त्याच्यामध्ये राहील. त्याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये सांगणारच आहोत. तर बघा ह्यो याचा पॅटर्न असणार आहे. तर या पॅटर्न मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ते समोर तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगतोच काय आहे की परीक्षा कोण घेणार आहे. तर यांनी सांगितलं की बा झडपीच्या ज्या काही परीक्षा आहेत तर ही IBPS घेणार आहे. झडपीच्या परीक्षा कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे. आणि त्याचं असंही ठरलेलं आहे की बा ह्या ज्या परीक्षा आहेत, फॉर एक्झाम्पल विस्तार कृषी अधिकारी असेल तर एकाच दिवशी एकाच टायमाला या परीक्षा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये घेण्याचे त्याचे आहेत. म्हणजे यानं आपल्याला एक सुद्धा आपल्याला काय होणार आहे की आपल्याला एकाच जागी फॉर्म भरण्याच्या आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. कारण जर यांनी एकाच जागी जर घेतला किंवा अजून त्यांनी तसं डिक्लेअर केलं नाही, पण त्यांनी जर ऑप्शन्स दिले 2 जागी किंवा 3 जागी फॉर्म भरण्यासाठी, तर परीक्षा मात्र एकच होईल. परीक्षा काय होईल, एकच होईल. पण मग तुमचा जो कट ऑफ लागेल हे तर तुमच्या मार्कानुसार. समजा आता तुम्ही जर सपोज इकडं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुमची एखाद्या कॅटेगरीची वॅकन्सी असेल तिथं तुम्ही फॉर्म टाकला, आणि अजून एखादी वॅकन्सी तुमची एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात आहे, तुम्ही 2 ठिकाणी फॉर्म भरला, परीक्षा एकच होईल. पण तुम्हाला तुमचे मार्क जे आलेले आहेत, मग चंद्रपूरमध्ये किती मार्क आहेत तुमचे, इकडे किती मार्क आहेत, त्यानुसार तुम्हाला तिथं पर्याय अवेलेबल राहू शकतात. म्हणजे हे असू शकते असं पुढचं भाकीत आहे. अजून तसं त्यांनी डिक्लेअर केलं नाही. परीक्षा ऑनलाईन होणार आहे हे एक महत्वाचं आहे. तुम्हाला टेक्निकलचे प्रश्न आहेत, दोन्ही भाषामध्ये असणार आहेत, मराठी सुद्धा आणि इंग्लिश मध्ये. पण ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट वाल्यांनी इंग्लिशमध्येच रेफर करा. YCM वाले म्हणजे ज्याचं जे काही ज्यांचं मुक्त विद्यापीठातून कृषी ची पदवी घेतलेली आहे त्यांनी मराठीत तुमच्या नोट्स वाचल्या तरी सफिशियंट आहेत. पण जे काही आपल्या ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत यांनी इंग्लिश मधूनच करा. अलग लक्षात, इंग्लिश मधूनच करा. मागील प्रश्नपत्रिकेचा फायदा होईल का, आता बऱ्याच तुम्हाला सांगतो ऍक्च्युअली मागील प्रश्नपत्रिकेचा याच्यात फायदा होईल का मित्रांनो. आताची जी परीक्षा आहे आणि मागील प्रश्न, माझ्याकडे सुद्धा मागील प्रश्नपत्रिका आहेत, वाटल्यास मी तुम्हाला त्या आपल्या सदार ॲग्री प्लॅटफॉर्म या ऍपवर टाकून देतो त्या प्रश्नपत्रिका. सदार ॲग्री प्लॅटफॉर्म हे जे आपला ऍप आहे या ऍपवर मी त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देतो. पण याचा काहीही फायदा होणार नाही. कारण की काय सर, तर याच्यामध्ये ज्या मागचे विस्तार कृषी अधिकाऱ्याचे पेपर झाले जिल्हा वाईज होते ते, आणि याच्यातले बरेचसे पेपर हे 72 क्वेश्चनचेच आहेत. 72 आणि ते सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते मराठीत आहेत. दुसरी गोष्ट त्याचा जो दर्जा आहे तर तो दर्जा सुद्धा जो IBPSचा दर्जा राहणार आहे एवढा दर्जा नाहीये त्याच्यामुळे तुम्ही, माझं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा IBPS न जे सध्या पेपर कंडक्ट करत आहे याच्यावर फोकस करा. मागच्या क्वेश्चन्स पेपरचा जे काही आहे, कारण जवळपास 5-7 वर्ष होत आहे की ह्या ऍड सध्या घेतलीच नाहीये, त्याच्यामुळे मागच्या क्वेश्चन्स पेपरचा पाहिजे तर असं काही हट्ट धरू नका, त्याचा काही फायदा तुम्हाला होणार नाही. अलग त्याच्यापेक्षा आता जे IBPS कंडक्ट करत आहे त्या परीक्षा त्याचा तुम्ही बघा. अलग लक्षात. तर नेक्स्ट याच्यात आहे की बा सॅलरी काय असते, तर खूप छान आहे. याची सॅलरी जवळपास त्यांनी सांगितलंय 9,300 ते 34,800, म्हणजे याचा ग्रेड आहे, ग्रेड जे दिले आहे 4,200, म्हणजे जवळपास मित्रांनो तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपये सॅलरी याच्यात तुमच्या हातामध्ये येऊ शकते. अलग लक्षात. एवढं आहे गट क मध्येच, आहे गट क मध्येच, पण ही खूप जास्त आपल्याला याच्यातून सॅलरी भेटू शकते. अलग लक्षात. त्याच्यानंतर यांनी जी काही पात्रता तर मी ऑलरेडी सांगितलेली आहे की जे उमेदवार संविधानिक कृषी विद्यापीठातील पदवी किंवा इतर कोणत्याही समतुल्य अर्हता धारण केलेल्या असतील अशा उमेदवारांमधून नेमणूक करण्यात येईल. कृषी कामाची आणि उच्च शैक्षणिक अर्हता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म भरताना जर तुमच्याकडे PhD असेल, तुमच्याकडे जर MSc असेल तर 100% त्याच्यात टाका. कारण याच्यामध्ये सांगितलंय की कृषी कामाची किंवा उच्च शैक्षणिक अर्हता व कृषी कामाचा अनुभव असेल. मग उच्च शैक्षणिक अर्हता जर असलं, समजा एखाद्या ठिकाणी टायअप झालेलं आहे किंवा दोघांना सारखे मार्क पडले, पण तुमच्याकडे हायर ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन हा किंवा PhD हा, तर 100% तुम्हाला तिथं प्रिफरन्स भेटल. त्याच्यामुळे ही चूक करू नका की आपण PhD झालं काय टाकायचं, याच्यात PhD नाही, टाकून द्या. MSc झाले असेल तरी सुद्धा टाकून द्या. अलग लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यात सांगितलेलं आहे की बा सिलेबस. आता सिलेबसचं जर आपण बोललं याच्यामध्ये तर बघा हा सिलेबस ॲज इट इज ॲग्रीमेंटचा सिलेबस यांनी उचललेला आहे. फक्त त्याच्यातले लँड रिलेटेड लॉज, काही ऍक्ट्स, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी वगळल्या त्याच्यातून, आणि महाराष्ट्राशी निगडीत बऱ्याचशा गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहेत. हा जर आता सिलेबस याचं जर आपण डिकोडिंग जर केलं तर मी एकच सांगतो, आपण जे 6 सेमिस्टर पर्यंत शिकलोय मित्रांनो तेच करा. अलग आपण जे 6 सेमिस्टर पर्यंत फर्स्ट ते 6 सेमिस्टर पर्यंत आपण जे BSc ॲग्रीला शिकलेलं आहे
तेच इथं आपल्याला करायचं आहे. हा सिलेबस वाचून थोडं इन्व्हायरमेंट इकॉलॉजी, पण असं होणारच नाही की बा ॲज पर सिलेबस ते क्वेश्चन्स त्यांना खूप जास्त व्हास्ट क्वेश्चन्स विचारण्याचा याच्यात त्यांनी जो सिलेबस टाकलेला आहे त्यानुसार आपल्याला इथं कळते. आता सेक्शन्स दिलेले आहेत त्यांनी. सेक्शन सी मध्ये बेसिक ऍग्रिकल्चर ॲज इट इज उचललं आहे की बा महाराष्ट्र ॲग्रोक्लायमॅटिक झोन काय, क्रॉपिंग सिस्टीम, डेफिनेशन, टाईप. तर हे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला इंग्लिश लिटरेचर ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्या इंग्लिश लिटरेचर्स मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सापडतील. आलं का लक्षात? फूड प्रोडक्शन्स काय, मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, फूड प्रोडक्शन्स वगैरे झालं इंडियाचं आणि भारताचं, तर हे फूड प्रोडक्शन्स वगैरे आहेत ना, तर याच्यासाठी आपल्याला लेटेस्ट ऑलरेडी मी याच्या टेस्ट सिरीज बनवलेल्या होत्या ॲग्रीमेंट्सला, आणि विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातून प्रश्न सुद्धा आलेले आहेत अवेलेबल ॲज इट इज. त्याच्यामुळे काय करायचं आहे, माझ्या तर टेस्ट सिरीज याच्यासाठी स्पेशल लॉन्च होणार आहेत. अलग लक्षात. पण याच्यासाठी आपल्याला मागचे जे काही आता झालेले इकॉनॉमिक सर्वे असतील, भारताचा असेल, पुन्हा तुमचा महाराष्ट्राचा असेल ॲग्रिकल्चरशी निगडीत, ते आपल्याला करायचे आहेत व्यवस्थित. अलग लक्षात. ते आपल्याला इथं व्यवस्थित करायचे आहेत, कारण त्याच्यावर आपल्याला प्रश्न राहणार आहे. आणि मराठी, इंग्लिश, जीएस याच्यामध्ये तर क्वेश्चन्स आपल्याला जे विचारतील ते तर मुलं आउट ऑफ घेतील, पण आपला एक क्वेश्चन, दोन क्वेश्चन जर आपला चुकला तरी सुद्धा, जो सिंपल होता तरी सुद्धा आपला चुकला तर आपण स्पर्धेच्या बाहेर फेकू. कारण की याच्यात एक तर दुसरा अजून होईल की बा जी काही मॉब असेल तो हा डिस्ट्रीब्यूट होईल. जेवढे काही आपले जिल्हे येतात तर या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होईल हा मॉब. कारण एखाद्या जर जिल्ह्यामध्ये त्या कॅटेगरीची जागा असेल तर मुलं तिकडेच फॉर्म भरतील. अलग लक्षात. तर बेसिक ॲग्रिकल्चर मध्ये तुम्हाला काय आहे, फूड प्रोडक्शन्स वगैरे, महाराष्ट्राचा ॲग्रोक्लायमॅटिक झोन, इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंट सुद्धा यांनी दिलेला आहे. कन्सेप्ट ऑफ रुरल एरिया वगैरे, प्रिसिजन्स ॲग्रिकल्चर हे दिले. तर आता 2021-2022 आयोगानं कसे प्रश्न विचारले आणि ते पेपर्स आपल्याला झेरॉक्स कडून ते व्यवस्थित करा. अलग लक्षात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि ते पेपर झेरॉक्स कडून ते व्यवस्थित करा. काय क्वेश्चन त्याच्यातले तुम्हाला रिपीट विचारू शकतात. अलग लक्षात. ह्या गोष्टी आधी करायचा. नेक्स्ट हे किंवा सेक्शन्स बी मध्ये दिलेले आहे त्यांनी. सेक्शन्स बी मध्ये दिले किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स त्यांनी दिलेले आहे. म्हणजे याच्यात ॲग्रिकल्चरचं जे काही जनरल नॉलेज आहे किंवा विद्यापीठानं आता काही व्हेरायट्या डेव्हलप केलेल्या असतील, आयसीआरनं काही डेव्हलप केलेल्या असतील, ॲग्रिकल्चरशी निगडीत जे काही जनरल नॉलेज, ऑलरेडी माझ्या याच्यावर काही टेस्ट आहेत आणि अजून सुद्धा मी याच्यावर टेस्ट घेऊन येत आहेत. त्याच्यानंतर सेक्शन सी मध्ये ॲग्रोनॉमी दिला. तर ॲग्रोनॉमीमध्ये आता तुम्हाला हे प्रत्येक सांगत बसणार नाही, फक्त मी एवढंच सांगेल की ॲग्रोनॉमी हा सब्जेक्ट पहिला सेमिस्टर तर 6 सेमिस्टर पर्यंत ज्या काही नोट्स असतील ह्या आपल्याला चांगल्या वाचून काढायच्या आहेत. अलग लक्षात. त्याचे रेफरन्स बुक तर तुम्हाला सांगणारच आहे आता नेक्स्ट स्लाइड मध्ये. अलग लक्षात. नेक्स्ट आहे की जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग दिलेलं आहे. आता जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मध्ये याच्यात काय आलेलं आहे, 3-4 आले. म्हणजे याच्यात जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग सुद्धा आलं, सीड टेक्नॉलॉजी आलं, प्लांट फिजिओलॉजी आलं, बायोटेक्नॉलॉजी सुद्धा आलेले आहेत. तर हे सगळे याच्यामध्ये आलेले आहेत. अलग लक्षात. जेनेटिक्स अँड प्लांट बॉटनीमध्ये सगळेच आलेले आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, तर हे सुद्धा तेवढंच आहे. याची लिमिट कुठेपर्यंत आहे, 1st सेमिस्टर टू 6th सेमिस्टर पर्यंत याची लिमिट्स आहे. त्याच्यानंतर ॲनिमल हजबेंडरी अँड डेअरी सायन्स सेक्शन एफ म्हटलं आहे ॲनिमल हजबेंडरी अँड डेअरी सायन्स. सेक्शन्स जी मध्ये म्हटलं आहे इकॉनॉमिक्स, आणि जो काही सेक्शन्स एच आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे नंतर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, एंटोमॉलॉजी, त्याच्यानंतर प्लांट पॅथॉलॉजी, इरिगेशन अँड ड्रेनेज. अलग लक्षात. त्याच्यानंतर तुमचा दिलेला आहे हॉर्टिकल्चर, त्याच्यानंतर फिशरी, हे सगळे त्यांनी दिलेले आहेत. तर बघा याचं काय करायचं आहे आपल्याला. आता मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी रेफरन्स बुक कोणते रेफर करायचंय. तर सुंदाचं एक सध्या बुक लेटेस्ट आलेला आहे, तुम्हाला माहित आहे का नाही काय माहित, पण आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे अलग लक्षात ते जॉईन करा, त्याच्यात सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळून जातील. तर सुंदाचं जे काही एक सध्या लेटेस्ट एडिशन आलंय, जुनं ना असेल तुमच्याकडे पण सध्या सुंदाची लेटेस्ट एडिशन आली हे एक. त्याच्यानंतर इसेन्शियल ॲग्रिकल्चर आहे, पण याच्या आधी व्हॉल्यूम फर्स्ट, याच्या आधी काय करायचं बघा, व्हॉल्यूम फर्स्ट आणि व्हॉल्यूम सेकंड ह्या बेसिक दोन्ही आधी परफेक्ट करायच्या, व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड. त्याच्यानंतर सुंदा आणि इसेन्शियल ॲग्रिकल्चर. अलग लक्षात. ऍक्च्युअली हे सेम आहेत. सुंदा आपण सुंदाचे लेटेस्ट एडिशन्स बघा, कारण की त्याच्यामध्ये सुंदाच्या लेटेस्ट एडिशन्स मध्ये जे काही करंट अफेअरचा डाटा वगैरे आहे ना तो दिलेला आहे, त्याच्यामुळे सुंदाचे लेटेस्ट एडिशन्स तुम्ही करायचे. आणि व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड करायचं, नंतर इसेन्शियल ॲग्रिकल्चर आणि सुंदा कंबाइंडली चालू द्यायचं. ते असं स्पेशल नाही वाचायचं, याच्यात कोणता पॉईंट एक्स्ट्रा आहेत ते कोणते पॉईंट एक्स्ट्रा आहेत. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स असतात, त्याच्यामुळे मी एस.एन. गुप्ता सांगतो तुम्हाला. हॉर्टिकल्चरचं छोटं बुक आहे, मग हॉर्टिकल्चर या दोन बुक मधून वाचायचं नाही, कोणता सुंदा आणि इसेन्शियल ॲग्रिकल्चर मधून हॉर्टिकल्चर वाचायचं नाही. जर तुम्ही एस.एन. गुप्ता जर वापरत असाल वापरा, कारण हेच तुम्हाला तिकडं तुमची कृषी सेवक होईल त्यालाही काम येईल आणि तुमचे ग्रामसेवक होईल त्यालाही काम येईल. त्याच्यामुळे एस.एन. गुप्ता रेफर करा म्हणजे करा. आणि व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड एवढे हे जे काही 3-4 बुक्स आहेत ते करा. त्याच्यानंतर परभणीची ऑब्जेक्टिव्ह वगैरे असेल ती, किंवा मी सुद्धा आता याच्यावर शॉर्ट नोट्स तुम्हाला आपल्या सदार ॲग्री प्लॅटफॉर्म मध्ये ते कोर्स एक लॉन्च करणार आहोत. त्याच्यात बरेचसे क्वेश्चन्स राहणार आहेत, तो एक कोर्स मी लॉन्च करणार आहे. याच्या बाहेर काही करण्याची गरज नाही. असे 1000 पुस्तकं न करता 1-2च पुस्तकं करा, पण त्याला रिव्हिजन्स करा मित्रांनो. अलग लक्षात. त्याला रिव्हिजन्स राहू द्या. तर व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड
अरुण कथ्यांची, त्याच्यानंतर सुंदा आणि इसेन्शियल ऍग्रिकल्चर आणि एस.एन. गुप्ता. आता जर तुम्हाला टॉपर्स वगैरे करायचं तर बऱ्याचशा गोष्टी याच्यात त्यांनी दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं तुम्ही यालाच रिव्हिजन करत राहा आणि सेमिस्टरचे जे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही नोट्स असतील स्वाईच्या वगैरे तर त्याही आपण रेफर करू शकतो. अलग लक्षात, फिशरीचं जे काही मटेरियल असेल ते सुद्धा मी प्रोव्हाइड करेल, पण ऍग्रिकल्चरला चांगलं करा कारण हे ऍग्रिकल्चर तुम्हाला तिकडे सुद्धा कामी येणार आहे. ओके. नेक्स्ट आता मराठीसाठी 15 क्वेश्चन खूप इम्पॉर्टन्स आहेत. या 15 पैकी याचा आधी सिलेबस बघा. सर्वसाधारण शब्दसंग्रह हे खूप महत्वाचं आहे. वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, त्याचा अर्थ आणि उतारावरील प्रश्न म्हणजे ते उतारा सुद्धा आपल्याला विचारणार आहेत. पण आय थिंक बघू आता काय होते. तर पण मला वाटते की 15 जर क्वेश्चन असतील तर ते उतारा नाहीत विचारणार, डायरेक्ट याच्यावर हे करतील. पण तरी सुद्धा उताराचा सराव करून घ्या कारण त्यांनी सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर याच्यातलं बघा ग्रामर एक याचे 2 पार्ट पडतात मित्रांनो. एक व्याकरणचा पार्ट पडतो आणि दुसरा जो पडतो तो पडतो तुमचा शब्दसंग्रह, वाक्यप्रचार, म्हणी असा एक पार्ट पडतो. तो हा इक्वल पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर याच्यात 15 पैकी तुम्हाला 8 जर 5 प्रश्न आपण जर पॅसेजवर पकडले तर त्या 10 प्रश्नापैकी 5 ते 6 प्रश्न हे शब्दसंग्रह, वाक्यप्रचार, म्हणी याच्यावर येतील आणि 4 ते 5 प्रश्न हे व्याकरणावर येतील, प्युअर व्याकरणावर येतील. त्याच्यामुळे शब्दसंग्रह वगैरे सुद्धा करायचा. याच्यासाठी मोरा वाळंबे सरांचं बुक किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक रेफर करायचं. बाळासाहेब शिंदे सरांचंही करू शकता किंवा मोरा वाळंबे सर. मग काही गोष्टी तुम्हाला ज्या या 2 बुक्स मधून ज्या याच्यातला सोप्या वाटतात त्याच्यातून ते करायचे आणि कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. आलं का? याच्यासाठी काय असं जादू मराठीसाठी काहीच गरज नाहीये. बरेचसे व्हिडिओ तुम्हाला फ्री युट्यूबला सापडतात. एखादा जर तुम्हाला प्रयोग नसेल समजत तर प्रयोग टाका, हजारो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला येतात, त्याच्यातून तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि मोकळे व्हा. आलं का लक्षात? याच्यासाठी स्पेशल असं काही क्लास वगैरे काही करण्याची गरज नाही. फक्त सराव करा. त्या सरावासाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत किंवा आपली एक मेंटॉर बॅच सुद्धा याच्यासाठी आपण एक फ्रेम करत आहोत की नेमकं कसं करायचं, काय करायचं. ओके. तर हे 2 पुस्तक आपल्याला इथे करायचे आहे. तिसऱ्या पुस्तकाला हात नाही लावायचा. फक्त काय करा की सध्या मागील जे काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांच्या बुक्स मध्ये दिलेले आहेत तर ते सोडून काढा एकदा. कारण बऱ्याच वेळा आयोग काय करते किंवा हे जे काही पेपर सेटर्स असतात तर माग आताही एमपीएससीचे जर काही मेनचे पेपर झालेले असतील मराठी इंग्लिशचे तर ते बघा कारण ते कदाचित त्याच्यातून उचलूनच टाकू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. नेक्स्ट इंग्लिशसाठी जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम, फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन. इथं सुद्धा तुम्ही एम जे शेख सर किंवा तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं दोन्हीपैकी कोणतंही एक बुक रेफर करा किंवा दोन्हीपैकी कोणतंही एकच करा. दोन्ही नाही, तुम्हाला जर दोन्ही असतील तुमच्याकडे बुक तर तुम्हाला एक कोणत्या बुक मधून ते कन्सेप्ट समजते त्याच्यातून ते करायचं. पण इडियम, फ्रेजेस वगैरे किंवा ते अँटोनॉमस, सिनॉनिमस असेल ते हा रोजचा टॉपिक आहे, ते वन टाइम होणार नाही. त्याच्यामुळे आतापासून इडियम, फ्रेजेस, अँटोनिमस, सिनॉनिमस, वन वर्ड सबस्टिट्यूशन ह्या गोष्टी आतापासून आपल्याला करायच्या आहेत. ते ऐन टायमावर होत नाही. आलं का लक्षात? आणि मागचे क्वेश्चन्स पेपर सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर ते त्याच्यासाठी एम जे शेख सर किंवा बाळासाहेब शिंदे सर याच्यापैकी कोणतंही एक बुक करू शकता किंवा तुम्ही दुसरे कोणतं रेफर करत असाल तर ते सुद्धा करा. बट एकदम असं डीप मध्ये जाऊन किंवा तुम्ही जर रेन अँड मार्टिनचं बुक्स वगैरे वापरत असाल तर एवढं काही गरज नाहीये. आलं का लक्षात? या 2 पैकी एखाद्या बुक्स मधून तुमचं कव्हर होईल. नेक्स्ट आहे तुमचं बौद्धिक चाचणीमध्ये आता जो आयबीपीएसचा पॅटर्न आहे तोच पॅटर्न पकडायचा, बाकी काहीच नाही. मग याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता, आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. तर सध्या या जे काही पोलीस भरतीचा पेपर असेल सॉल्व्ह करा, बिंदास सॉल्व्ह करा, काही आपल्याला हे होत नाहीये. जिथं कुठं चुकत असेल ते प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करून घ्या. याच्यासाठी सचिन ढवळे सरांचंही बुक आहे, त्याच्यानंतर महल्ले सरांचंही बुक आहे. हलक लक्षात हे बुक्स आहेत. यांचे अंक गणितचं सुद्धा आहे आणि बुद्धिमत्ताचं आहे. या दोन्ही सरांचे बुक्स आहेत, यांचे व्हिडिओ सुद्धा आहेत. मार्केटमध्ये अजून सुद्धा काही बुक्स आहेत जे तुम्ही वापरू शकता. फक्त काय करा की सध्याचा पॅटर्न काय चालू आहे त्याला धरून तुम्ही हे करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे सामान्य ज्ञान. पण याचा दर्जा दिला आहे 10वी. आता सामान्य ज्ञानासाठी कुठून करायचं म्हणजे त्याच्यात आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा भारताचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्रामप्रशासन म्हणजे जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन रचना, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी. आता हे जे काही टॉपिक दिलेले आहेत ते हे टॉपिक तुम्ही तात्याचा ठोकळ्यामधून करू शकता किंवा एखादा पोलीस भरतीचा जीएसचा ठोकळा असेल तर त्याच्यातूनही करू शकता. पण तात्याच्या ठोकळ्यामधून केलं तर आहे त्याच्यात भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे, ग्राम प्रशासन वगैरे आहेत, महाराष्ट्रातील समाज सुधारक आहेत. तर हे तात्याच्या ठोकळ्यामध्ये सुद्धा चांगले दिले. किंवा मग बरेचसे पोलीस भरतीसाठी जीएसचे काही ठोकळे आहेत त्याच्यातून तुम्ही करा. डेली आपलं सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यात काही क्वेश्चन चालू घडामोडीसाठी मात्र 2-4 प्रश्न जर राहिले तर ते आपण कोणाच्या काय नेमणूक झाल्या वगैरे हे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात विचारू शकतात. तर जे काही सध्या बुक्स आहेत किंवा जे डेली चालू सध्या घडामोडी असतात त्या वाचायच्या आहेत आपल्याला. आलं लक्षात? नेक्स्ट आहेत त्याच्यातला तुम्हाला ऍग्रिकल्चरचा ऑलरेडी मी सांगितलंय. नेक्स्ट आहे टेस्ट सिरीज. तर लवकरच मी याची टेस्ट सिरीज घेऊन येणार आहे.
प्लस तुम्हाला टेक्निकलसाठी एक कोर्स सुद्धा मी लॉन्च करणार आहे. अलग लक्षात, टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला ती ड्युअल लँग्वेज मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू, पण जर आपण मॅक्झिमम ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट हे इंग्लिश मध्ये करत असतील तर आपण इंग्लिश मध्येच टेस्ट सिरीज त्या अवेलेबल करून देऊ. अलग लक्षात. आणि त्याच्यानंतर एक आपला चालू आहे की जर तुमचा एक मेंटरशिप म्हणजे त्याची एक मेंटॉर बॅच सुद्धा आपल्याला चालू करायची आहे, कारण ही अपॉर्च्युनिटी आहे जी की आपल्याला चांगलं पेमेंट देऊ शकते. तुमच्या क्युरीज असतील तर नक्कीच माझा नंबर आहे ते तुम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला हाय करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर सपोज आपले ते टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या, कारण त्याच्यातून सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टी भेटणार आहेत. अलग लक्षात. तर त्याच्यामुळे जर काही तुमच्या अजून अडचणी असतील तर ते माझ्यासोबत शेअर करा. ओके, तर आज आपण इथंच थांबू तोपर्यंत.